हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, जसं की तुम्ही एका महिन्यापूर्वी सांगितलं होतं, की मान्सून अंदमानातनी 16 तारखेला दाखल होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 100% काल दाखल झालेला आहे आणि तुमचा जे अंदाज आहे ते 100% बरोबर आलेला आहे. नक्कीच. धन्यवाद. हो आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढील वाटचालीबद्दल बरेचसे कमेंट व बरेचसे फोनसुद्धा येत आहे, की सर मान्सून महाराष्ट्रातनी किती तारखेला दाखल होणार? असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तर शेतकऱ्यांनी हं. एक सविस्तर व डिटेलमध्ये अपडेट द्यावी सर. नक्कीच. मान्सूनची जी अंदमानातली एंट्री आहे, ती सध्या तरी आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक सुखदायक वाटते. पण मान्सून ज्या वेळेस फास्ट आलाय, तो त्याच पद्धतीनं विखुरलासुद्धा आहे. त्यामुळे ह्या मान्सूनवरती जास्त काही विश्वास ठेवणं देखील चुकीचं ठरणार आहे. कारण की हो, सध्या अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर चांगल्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील मागील 4 दिवसाचं बाष्प एकत्रित करून समुद्रातच ओतणं चालू आहे. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 ते 4 दिवसापासून रखरखीत ऊन आणि एक भटारण परिस्थिती पाहायला मिळते. हो, पण हे चित्र बदलणार आहे. ज्या उन्हामुळं, ज्या वातावरणामुळं अक्षरशः एकही ढगाचा कुठे ठिपका दिसत नाहीये. ही परिस्थिती पलटणार आहे. 22 तारखेपासून वातावरण हे सक्रिय होणार आहे. बरोबर. पण त्या अगोदरच आज, उद्या म्हणजे आजची 17 तारीख, 18 तारीख आणि 19 तारीख सांगली सर्कलला आज कोणत्याही क्षणी पाऊस सक्रिय होऊ शकतो संध्याकाळपर्यंत. हो, सांगलीपासून कोल्हापूरचा परिसर, कर्नाटक तर मग बऱ्याच ठिकाणी आहे. पुण्यापर्यंतची मजल थोडाफार व्याप्तीच्या बाबतीत कमी, पण थोडा दक्षिण साईड देखील लातूर वगैरे भागात देखील या 3 दिवसांमध्ये आगमन करू शकतो. हो. परिस्थिती अशी आहे, की हा सध्या कानेकोपऱ्याच्याच मार्गावरती आहे. पण 22 तारखेपासून जी पद्धत राहते पावसाची सुरुवातीला थोडीफार भाग घेण्याची, आता सध्या जे पडलेलं आहे भटान बखाडीसारखं वातावरण, त्याला थोडासा दिलासा म्हणून 21-22 पासून वातावरण हे सक्रिय होतंय. बरोबर. पण विषय येतोय व्याप्तीचा, कारण की थोड्याशा ठिकाणच्या व्हिडिओमुळं किंवा थोड्याशा ठिकाणच्या पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्र व्यापत नाहीये. हो, पण एक दिलासादायक असं आहे, की हे सुरुवात त्या 22 तारखेपासून केली, की 3 दिवस नंतर म्हणजे 25-26 पासून वातावरण जे आहे ते परत महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागांमध्ये, मराठवाड्याच्या भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये सक्रिय होऊन जाईल आणि शेवटच्या आठवड्यापासून हे जे काही गणित बदललंय, ते पूर्णपणे बदलून जाईल. हो. बरोबर सर. आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातनी मान्सून कधी दाखल होणार, तर ते विचारण्यात येत होता प्रश्न. तर त्याबद्दल काय सांगणार सर? नक्कीच. तो गुड क्वेशन मी मागे त्याचा रिप्लाय दिलाय, की महाराष्ट्रात मान्सून कधी येईल. मान्सून कोणत्याही क्षणी 5 जून, 6 जूनपर्यंत दाखल होईल. पण मान्सून आला की पाऊस आला असा विषय होत नाहीये. मान्सूनसोबत ह्युमिडिटी लॉस होणं, वारे जोरदार वाहणं आणि मान्सून स्थिरावायला कमीत कमी 2 आठवड्याचा वेळ लागणं. म्हणजे 15 आणि 16 तारखेपासून मराठवाड्यातल्या पेरणीयोग्य पोषक वातावरण तयार होऊन 22 पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने पेरण्या करून टाकू शकतो. बरोबर. पण महाराष्ट्रामध्ये 4 विभाग आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र खानदेशाच्या विभागानुसार पेरण्या काही भागातल्या 50% तरी 20 तारखेपर्यंत आवरतील. पण शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या सर्वदूर पेरण्या होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी कमी ओलीवरती तर काही ठिकाणी चांगल्या ओलीवरती पेरण्या होऊ शकतात अशी पद्धत आहे. पण मान्सून गेल्या वर्षीचा जसा 2025ला होता मे महिन्यामध्ये हो, सॉरी जून महिन्यामध्ये त्याच पद्धतीने तो राहणार आहे. बरोबर. मात्र सर यंदा आपल्याला भरपूर पाऊस पाहायला मिळेल का मग कमी पाऊस पाहायला मिळेल? जून महिन्यात? गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जून महिन्यामध्ये बरा आहे. हो, आणि सरासरी मान्सूनची यावर्षी तर गेल्या वर्षी 10% कमी आहे, पण दुष्काळ नाहीये. बरोबर. ज्या धरण क्षेत्राच्या, नदी-नाल्याच्या क्षेत्राची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ते ह्यावर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने ओसंडून वाहू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हो, बरोबर सर. हं. मात्र सर त्यासमोर मग वाटचाल कशी राहणार? वाटचालीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सध्या जे चालू आहे मान्सूनचं चक्र अंदमान पार करून केरळात अवघ्या 4-5 दिवसामध्ये पोहोचू शकतं. पण केरळच्या नंतर महाराष्ट्रात येण्या अगोदर त्याला अडथळेही नक्की निर्माण होतील. हो, बरोबर. हं. मात्र चक्रीवादळ काही राहणार का मग आपल्याला या पुढील काही कालावधीमध्ये पाहायला मिळेल का चक्रीवादळाचा पाऊस? सध्या लो प्रेशरमध्ये जे काही चक्रीवादळाचं निर्माण झालेलं आहे, त्यामुळेच ह्या 22-23ला वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यासारखं तयार होऊ शकतं. पण पाऊस तेवढ्या तवकीचा नाहीये. तशा बरोबर. कलरचे ढग, तशा कलरची मृगछाया, जे पिकांना थोडंसं टेम्परेचरपासून वाचवू शकतं, अशा पद्धतीचं ऊन सावलीचा खेळ, पाण्याच्या स्रोतामुळे, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सरळ सरळ ढगांची व्याप्ती देखील वाढू शकते ह्या 21-22 पासून हो, आणि ते वातावरण वारे शांत झाल्यानंतर 25-26 पासून जोर वाढू शकतो. बरोबर सर. हं. मात्र सर आता 100% शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहे, की सर तुम्ही मागील वर्षी एक शब्द दिला होता शेतकऱ्यांना, की माझा अंदाज हे ठाम राहतात आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तेच आपल्याला कमेंट येत आहे, की सर तुम्ही जे काही अंदाज देत आहात, ते एकदम ठामपणे देता. म्हणजे तुम्ही जे सांगत आहात, तेच हं. तुम्ही आज जर तुम्ही सांगितलं, की 16 तारखेला मान्सून अंदमानात दाखल होणार.
तर तुम्ही त्या तारखेला सुद्धा तेच सांगणार आणि दाखल सुद्धा झालेला आहे अंदमानातनी मान्सून. तर हे शेतकऱ्यांना आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट फोन येत होते, की सरांचे जे अंदाज राहतात ते ठाम राहतात आणि आम्हाला खूप आवडतात. तर सर काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना थोडक्यात? हे पहा निसर्गाचं क्षेत्र काही माझ्या हातामध्ये नाही आहे. पण एक विनंती अशी आहे, की एखाद्या वेळेस मागे-पुढे झालं तर काळजी नसावी. बरोबर. एखादा 10 अंदाजातून एखादा अंदाज मागे-पुढे होऊ सुद्धा शकतो. त्याबद्दल गत्यंतर नाही आहे. हो. बाकी एवढंच बोलेन. जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.